हनुमानजी, बजरंग बली यांच्या शौर्याच्या आणि भक्तीच्या अनेक कथा आहेत. त्यापैकी एक अतिशय प्रसिद्ध आणि प्रेरणादायी गोष्ट म्हणजे हनुमानाने सूर्याला फळ समजून गिळले. हनुमान आणि सूर्यदेवाची गोष्ट. जेव्हा हनुमान लहान होते तेव्हा ते खूप खोडकर आणि शक्तिशाली होते. एकदा सकाळी त्यांना खूप भूक लागली होती. आकाशात लाल रंगाचा सूर्य उगवत होता. बाल हनुमानाला वाटले की ते एखादे मोठे, गोड आणि लाल फळ आहे. ते फळ खाण्याच्या इच्छेने हनुमानाने आकाशात उंच झेप घेतली. ते वाऱ्याच्या वेगाने सूर्याच्या दिशेने उडू लागले. जसे जसे ते जवळ गेले, सूर्याची उष्णता वाढू लागली, पण पवनपुत्र असल्याने त्यांना त्याचा काहीच त्रास झाला नाही. इंद्राचे आगमन. त्याच दिवशी राहू सूर्याला ग्रासण्यासाठी, ग्रहण लावण्यासाठी येत होता. पण एका लहान बालकाला सूर्याकडे येताना पाहून राहू घाबरला आणि देवांचा राजा इंद्र याच्याकडे मदतीसाठी गेला. इंद्राने आपले वाहन ऐरावत हत्तीवरून येऊन हनुमानाला थांबवण्याचा प्रयत्न केला. बजरंग बली नाव कसे पडले? हनुमान थांबत नाहीत हे पाहून इंद्राने रागात येऊन आपल्या वज्र शस्त्राने हनुमानावर प्रहार केला. वज्राचा प्रहार हनुमानांच्या हनुवटीवर चेन लागला आणि ते मूर्छित होऊन पृथ्वीवर पडले. हे पाहून वायुदेव, हनुमानाचे पिता, खूप रागावले. त्यांनी संपूर्ण जगाचा वायू, हवा थांबवून धरला. सर्व सजीवसृष्टी गुदमरू लागली. तेव्हा सर्व देवांनी मिळून वायुदेवाची प्रार्थना केली आणि हनुमानाला पुन्हा जिवंत केले. ब्रह्मदेवांनी हनुमानाला चिरंजीवी होण्याचा आशीर्वाद दिला. इंद्राने सांगितले की माझ्या वज्राचा याच्यावर पुन्हा कधीच परिणाम होणार नाही. वज्र लागल्यामुळे हनुवटीला जखम झाली होती, म्हणून त्यांचे नाव हनुमान, हनु म्हणजे हनुवटी पडले. कठोर वज्रासारखे शरीर मिळाल्यामुळे त्यांना बजरंग बली, वज्र अन बली असे म्हटले जाऊ लागले. या गोष्टीचे तात्पर्य. ही गोष्ट आपल्याला हनुमानाची अफाट शक्ती आणि त्यांच्या बाललीलेची ओळख करून देते. पुढे जाऊन हीच शक्ती त्यांनी प्रभू श्रीरामांच्या सेवेसाठी वापरली. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.